नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आत्ता आपल्या चॅनलवर हो ओपोनोपोनो या टेक्निकविषयी मी माहिती शेअर करत आहे. त्यामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये मी हो ओपोनोपोनो फॉर हेल्थ म्हणजेच आरोग्यासाठी ही प्रार्थना इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये शेअर केलेली आहे. ज्यांना हेल्थ रिलेटेड काही इश्यू असतील त्यांनी ते व्हिडिओत जाऊन नक्की बघा. त्यामध्ये दिलेली प्रार्थना नक्की करायला सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओच्या आधीच शेअर करते ती म्हणजे सध्या मी ज्या काही मोडॅलिटीज या चॅनलवर शेअर करते आहे ह्या मोडॅलिटीज ह्या सपोर्टिव्ह म्हणून आहेत, म्हणजेच पूरक पद्धती आहेत. ह्या कुठल्याही वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीत. म्हणजे तुमची जी काही ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या औषधं चालू आहेत, ते सगळं सुरूच ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारे स्वतः निर्णय घेऊन अचानक औषधं गोळ्या बंद करणं, ट्रीटमेंट बंद करणं असं काहीही करायचं नाही. किंवा आपल्याला गरज पडत असेल त्या वेळेला डॉक्टरकडे जाणं, डॉक्टरचा सल्ला घेणं, या सगळ्या गोष्टी नेटाने करायच्या आहेत, नियमित करायच्या आहेत. त्यामध्ये कोणताही स्वतःच्या मनाने कृपया बदल करू नये. हे जे काही आपण डिस्कस करतो किंवा ह्या ज्या काही आपण गोष्टी करतो ह्या एक म्हणजे आध्यात्मिक प्रवास आहे आणि दुसरं म्हणजे ऊर्जा जी आहे आपली ती ऊर्जा संतुलित करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर यामध्ये आपण करतो. त्याने आपले जे काही उपचार चालू असतात किंवा आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये ज्या वेगवेगळ्या अडचणी येत असतात त्यामध्ये काही सोप्या पद्धतीने उपचार करून पुढे सरकायला मदत होते. आपण आपली ऊर्जा जी आहे ती शिफ्ट करतो निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे. बऱ्याचशा गोष्टी ह्या आपणच अट्रॅक्ट करत असतो. आपला जर माइंडसेट निगेटिव्ह असेल तर अनेक निगेटिव्ह गोष्टी म्हणजेच नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात, आजूबाजूला दिसायला लागतात. पण आपला माइंडसेट जर पॉझिटिव्ह असेल तर बऱ्याचदा आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात, पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात. त्यामुळे ह्या ज्या काही मोडॅलिटीज आहेत ह्या माइंडसेट शिफ्ट करण्यासाठीच्या आहेत. त्यामुळे ही गोष्ट जरूर लक्षात घ्या. तर आज आता आपण जे बघणार आहोत तो सगळ्यांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा असा विषय आहे. तो म्हणजे हो ओपोनोपोनो फॉर मनी. आपल्याला आपलं आयुष्य म्हटलं की ते जगण्यासाठी पैशाची गरज असतेच. बरेच लोक म्हणतात की पैसा काही फार महत्त्वाचा नाही, पण हे चुकीचं विधान आहे. आयुष्य जगत असताना आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज पडते त्या गोष्टी घेण्यासाठी त्याच्यावर खर्च करावा लागतो आणि त्यासाठी पैसा हे एक माध्यम आहे. आणि हे माध्यम असल्यामुळे पैसा जरी सर्वस्व नसलं तरी ती एक ऊर्जा आहे. त्यामुळे आपल्या मनातली जी काही संकल्पना आहे पैशाविषयीची ती जर नकारात्मक असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पैशासंबंधी नकारात्मक अनुभव यायला लागतात. आणि ती जर आपण ऊर्जा नकारात्मककडनं सकारात्मककडे शिफ्ट केली, पॉझिटिव्ह बनवली तर आपल्याला पैशासंबंधीचे चांगले अनुभव, सकारात्मक अनुभव यायला लागतात. आणि त्यासाठी हे सगळ्यात सोपं तंत्र आहे. कारण जी वाक्य आपण म्हणणार आहोत, हो ओपोनोपोनोची जी प्रेयर आहे त्याच्यामध्ये जी 4 वाक्य आहेत त्या 4 वाक्यांमध्ये, त्या शब्दांमध्ये ऊर्जा आहे. एक साधी गोष्ट लक्षात घ्या ना, काहीतरी घडलं आणि समोरून आपल्याला कोणीतरी सॉरी म्हटलं तर आपल्याला कसं वाटतं? आपल्याला लगेच मनात त्याच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण होते की अरे वा, समोरचा मला सॉरी म्हणतोय, ठीक आहे, माफ करून टाकूया आपण. तसंच ज्या ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये हव्या आहेत आणि त्या जर गोष्टी कुठेतरी अडकल्या असतील तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांच्याविषयी सकारात्मक वाक्यांचा वापर आपण करू लागतो. मग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ही सकारात्मक वाक्य आहेत. त्यामुळे ही वाक्य सतत म्हटल्याने ती ऊर्जा आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या शरीरामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून आपण या तंत्राचा वापर करून पैशाविषयीची जी काही आपली मॅनिफेस्टेशन्स आहेत किंवा नकारात्मक जे काही बॉन्ड्स आहेत ते सगळे कट करून सकारात्मक आपण ऊर्जा वाढवून पैशाला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो. अर्थात हा अनुभवायचा विषय आहे, त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव यामध्ये वेगळा असू शकतो. पण कुठलीही गोष्ट वापरायची, करायची, करून बघायची, अनुभव घ्यायचा आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवायचा. त्यामुळे मी असं सगळ्यांना आवाहन करेन की ही जी प्रार्थना आहे ही सलग काही दिवस तुम्ही म्हणून बघा, करून बघा आणि मग आपल्याला येत असलेले अनुभव कुठेतरी डायरीमध्ये नोंद करून ठेवा. हे अनुभव अगदी 1 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत, लाखभर रुपयापर्यंत पण असू शकतात. प्रत्येकाची जशी एनर्जी आहे तसतसे अनुभव वेगवेगळे असू शकतात.
आता एनर्जी जशी आहे त्याचप्रमाणे नीड म्हणजेच गरजसुद्धा. म्हणजे मला समजा आत्ता 100 रुपयाची गरज आहे, पण मी 1 कोटीचं स्वप्न बघत असेन, तर युनिवर्स म्हणजेच विश्व ते लगेच पूर्ण करत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढी आपल्याला गरज आहे तेवढीच आपण डिमांडसुद्धा केली पाहिजे. याविषयी मॅनिफेस्टेशन टेक्निकविषयी आपला वेगळा एक व्हिडिओ येईल, त्यामध्ये तुम्हाला हे सविस्तर मी अजून नंतर सांगेनच. पण आत्ता आधी आपण पैशासाठी होओपोनोपोनो करणार आहोत आणि ते आत्ता या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे, डोळे मिटायचे आहेत. ज्यांना बसून करणं शक्य नसेल त्यांना कम्फर्टेबल पोझिशनमध्ये राहूनही केलं तरीसुद्धा चालू शकतं. फक्त याला अट एकच आहे, ते म्हणजे ही गोष्ट अत्यंत मनापासून आणि विश्वासाने करायची आहे. त्यामुळे डोळे मिटून जर केलात तर तिथे आपला फोकस होतो, म्हणून डोळे मिटून करा. सुरुवात करूया. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. आपण जी प्रार्थना केली आहे ती आपल्या आयुष्यात असलेल्या पैशापर्यंत पोहोचते आहे अशी कल्पना करा. आणि जिथे कुठे हा पैसा अडकला आहे, थांबला आहे, तिथून मुक्त होऊन तो तुमच्याकडे परत यायला लागला आहे. नक्की काही दिवस करून बघा. रिपीटेडली केल्यानंतर परिणाम दिसू शकतात. फक्त त्यामध्ये तुमची भावना अत्यंत शुद्ध पाहिजे आणि पूर्ण विश्वासाने अंतःकरणातून तुम्ही ही प्रार्थना म्हटली पाहिजे. एवढीच याची अट आहे. बाकी दिवसातून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, शक्य असेल त्या वेळेला करा. जास्तीत जास्त दिवस करा आणि काय फरक पडतो, काय अनुभव येतात, कमेंटमध्ये माझ्याशी नक्की शेअर करा.
माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सकारात्मक ऊर्जा मला पोहोचवायची आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू.